तुझं असं कसं होईल अगं? शालना त्या आपल्या दोघांसाठी पण तेवढीच महत्वाची होती ना. मग आपल्या दोघांची वाचा का गेली नाही? मला हे कळतं तुझं, जाणारा जातो पण मागच्या लोकांना जगण्याची ताकद देणारा देवच असतो. शालना ते तुझी आई होती आणि माझ्यासाठी पण ती आईपेक्षा कमी नव्हती. एवढं सगळं असताना मला नात्याचीच वाचा गेली. मला हे काही पचत नाही तुळजा. हे ह्या सगळ्यात काहीतरी चुकीचं असं वाटतंय मला. हे काहीतरी वेगळं आहे तुळजा. आणि हे ना, हे फक्त मला नात्याच आपल्याला सांगू शकते. मलाही पटतंय. आईच्या शेवटच्या क्षणीला ती छोट्याईकडे बोट दाखवत होती. खरं छोटी आई काहीच बोलत नव्हती. मग असं का केलं असेल आईने? सूर्या, मला तुझ्या शंकेचं माहित नाही, पण मला तर आता खात्री वाटायला लागली की आईला कोणीतरी कड्यावरून धक्का दिला. मला पण तेच वाटायला लागलं. पण तिचं तर कोणाशी कसलंच वैर नव्हतं रे. पण तिला धक्का देण्याचं धाडस कोण करेल? डॅडी. कदाचित डॅडी. तू ठीक आहेस ना आता? होय. बरं, मी काय म्हणत होते, मला आता थोडे दिवस इथंच थांबावं लागेल. आणि हा, तुम्हाला तुमची कामं असतील ना, त्यामुळं तुम्ही रोज रोज इथं नाही आलात तरी बी चालेल. हे बघ, मला माहिती आहे कामापेक्षा कोणत्या गोष्टीची जास्त गरज आहे ती. हा, जर तुला आवडणार नसेल तर ठीक आहे, मी परत इथे नाही येणार. नाही, तसं नाही. तुम्ही उगाच राग नका मानून घेऊ. मी आपलं सहज बोलले. पण का आलात तुम्ही इथं? नाही म्हणजे नेहमीप्रमाणे नानांनी जबरदस्ती केली का? तू काय बोलतेस तू? आणि नाना मला प्रत्येक वेळी जबरदस्ती करून गोष्टी करायला सांगतात असं नाही आहे. मी पण माणूसच आहे ना. मला वाटलं म्हणून मी आलो. मला पण म्हण आहे. तसं नव्हतं म्हणायचं मला. हे बघ, तुझं दुःख मी वाटून जरी घेऊ शकत नसलो ना. आमच्या मालननं शालनच्या जाण्याचा एवढा धासका घेतलाय ना का ती एकदम गप्पच झाली. नाही, त्यांना गरजच होती तुमची. ठीक आहे डॅडी, येतो आम्ही. काय लागलं तर सांगा आम्हाला. डॅडी, मला एक सांगा, आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान कुठं होता तुम्ही? काही नीट आठवत नाही, पर ग्रामपंचायतीची मीटिंग होती ना, गावच्या रस्त्यांच्या दुरुस्तीबद्दल. तुळजाचा आम्हाला फोन आला, मग आम्ही तडक तिकडे गडाकडेच गेलो. जावे बापू, असं काय विचारताय? नाही, सहजच विचारलं. ठीक आहे, येतो आम्ही. रिजू, अशी का बसलीस बाळा? काय नाही दादा, ते मन लागत नाही म्हणून बसले. तुझ्यासाठी ही वेळ किती अवघड आहे कळतंय मला बाळा. पण अशा वेळेतच आपण एकमेकांची काठी बनून एकमेकांना परत उभारी घ्यायला मदत करायची असते. आणि
तुझ्यावर तर जास्तीची जबाबदारी आहे तेजू. स्वतःला सांभाळत बाळाची काळजी घेत तुला तुळजाची आणि डॅडींची जबाबदारी घ्यायची. तुला त्यांना आधार द्यायचा आहे. तुझ्या नाजूक अवस्थेत हे सगळं घडेल. शालन आत्याचा मोलाचा आधार होता तुला या घरात. पण आता तू एकटी पडली. तुझ्या वाट्याला अडचणीचा डोंगर उभा आहे. पण ह्यो सूर्य तुझ्या पाठीशी उभा आहे हे लक्षात ठेव. त्यामुळे खचायचं नाही. ताकदीनं उभं राहायचं बाळा. दादा हत्याची मला सोडून का गेली? मला त्याची खूप आठवण येते. शांतू शांतू, मला तुझ्या मनाची अवस्था कळते. बघ, आत्या होती तोवर काहीच काळजी नव्हती. पण सगळं घर आता तुझ्याकडे जबाबदार बाई म्हणून बघणार आहे. सावर स्वतःला. हा, तुझ्या ह्या अवस्थेत इतरांची काळजी घ्यायची अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण तुला हे सगळं करावं लागेल. तुला ह्या घराची घडी परत बसवावी लागेल तेजू. हो दादा, मी सगळ्यांना सांभाळून घे, सगळ्यांची काळजी घे आणि स्वतःची पण. हे वचन आहे माझं तुला. शाबास. माझी लाडकी बहीण आहेस ना तू. रडायचं नाही. काळजी घे. येतो मी. येतो. काल त्या डोंगरावर जायच्या आधी तिचा मला फोन आला होता. ती मला भेटायला बोलवत होती आणि तिला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. तुला त्याबद्दल काही बोललेली का ती? नाही दादा. घरात रोजच्या पेक्षा वेगळं काहीतरी घडलं होतं का?